जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि सध्या आता सर्वच ठिकाणी गणपतीचे दिवस चालू आहेत, म्हणजे गणपती बाप्पा सर्वांच्या घरी आलेले आहेत आणि सर्व सण साजरे चालूच आहेत। तर आज आहे गौरी आगमन, म्हणजे गौरी आवाहन म्हणायला हरकत नाही। म्हणजे कोकणामध्ये आहेत ना, गौरी आणण्याचे प्रकार बरेचसे आहेत, म्हणजे कोकणाबाहेर साजरे होत असतील सुद्धा आणि माहीत नाही होतात की नाही ते, पण आपल्या कोकणामध्ये आहे ना खूप वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो। आणि तसंच माझ्या गावामध्ये गौरी आगमन किंवा गौरी आवाहन जो काही प्रकार आहे हा खूप वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। जसं की देवळामधून ढोल वगैरे येतात वाजवत, आणि त्यानंतर मग ज्या काही महिला मंडळ आहेत, म्हणजे ज्यांच्या घरी गौरी असते त्यांच्या घरून तरुण मुली त्या येतात वज्रावरती। आपलं ओझर हे तुम्हाला माहिती असेलच, जिथे गणपती विसर्जन करतो तिथे येतात आणि मग ज्या काही रीती परंपरा आहेत त्याप्रमाणे गौरीला घरी नेलं जातं। ते तुम्हाला आज आपल्या या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल। तिथे खरं तर सर्व महिलांचंच काम असतं, जिथे पुरुष नसतात फार तर, पण मी खास व्हिडिओ करण्यासाठी जातो आहे, जे तुम्हाला बघायला आवडेल नक्कीच। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, प्रस्तावना खूप मोठी झाली आहे। म्हणजे इथे सर्व महिला आता एकत्रित जमा होतील आणि जी काही परंपरा आहे त्याप्रमाणे इथून मग गौरीला घरी नेलं जाईल। तर तुम्ही थोड्या वेळानेच पाहाल की कशाप्रकारे काय सर्व घडतंय ते। अजून कितपत सुरुवात झाली आहे मंदिरातून यायला ते मला माहीत नाही आहे, पण लवकरच सर्वजण इथे वज्रावरती येतील, म्हणजे या ठिकाणी, आणि इथे पूर्ण गर्दी असेल।
मंडळी, पाहिलात तुम्ही की वज्रावरून कशाप्रकारे गौरीला घरी आणलं गेलं ते. म्हणजे जसं की आज रुपल होती आणि तुम्ही रुपलने पाहिलं असाल, पहिली पूजा केली तिथे नदीवरती जाऊन, वज्रावरती जाऊन, आणि त्यानंतर नदीवरती पूजा वगैरे केली. आणि त्यानंतर मग ती फुलं कसली होती, तिरड्याची फुलं होती ना ती फुलं होती ती सोनतळ, तिरडा आणि हळदीचा माडा. सोनतळ, तिरडा आणि हळदीचा माडा. तर तुम्हाला ते पुढे बघायला मिळेलच. ते सर्व तिथे एकत्रित करून नंतर मग नदीवरून 4-5 थोडेसे दगडी जमवून आणि मग नदीवरचंच पाणी असं तोंडामध्ये धरलं जातं आणि मग गौरीला घरी आणलं जातं तिथे पूजा करून. आणि आता इथे आपलं देवघरी अमोल काकांच्या घरी, म्हणजे अमोल सकपाळ काका आहेत ना, त्यांच्या घरी आता आपण आलो आहे. आणि तिथे आता गौरीला साडी वगैरे नेसवली जाईल. आणि पाहताय पूर्ण मातीच्या भिंती, मातींच्या भिंतीमध्ये हे जे समोर देवघर किती जुना आहे बघा. मातीच्या भिंती, हे बघा, हे वाजवण्याचं असतं ते काहीतरी त्याला म्हणतात, माहीत नाही, पण खूप 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 जुनं आहे. म्हणजे वरती बघा, या ह्याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता. वासे वगैरे बघा लाकडाचे, खूप जुनं आहे. कुठे ठेवायचं? बस साडी जरा नीट करा. सरकव काय अजून.